सत्य, ठळक व निर्भीड सक्षम न्यूज. जतसह परिसरातील बातम्या पाहण्यासाठी सक्षम न्यूजला सबस्क्राइब करा. अपक्ष उमेदवार श्रीमंत तांबे यांचे बंड, भाजपला करणार का थंड? दरीबडची जिल्हा परिषद गटात श्रीमंत तांबे यांना मतदारांचा वाढता पाठिंबा. सांगली जिल्ह्यात होऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची रणधुमाळी सुरू झाली असून जत तालुक्यातील दरीबडची जिल्हा परिषद गट हा सर्वसाधारण गटासाठी आरक्षित झालेला असून या गटात युवा नेते माननीय श्रीमंत तांबे यांनी या गटातून जिल्हा परिषदेसाठी अपक्ष अर्ज दाखल केलेला आहे. वास्तविक पाहता श्रीमंत तांबे हे भाजपमधून ही निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक होते. श्रीमंत तांबे यांना माननीय आमदार गोपीचंद पडळकर यांनी त्यांच्या उमेदवारीसाठी ग्रीन सिग्नल सुद्धा दिलेला होता, पण ऐनवेळी त्यांची उमेदवारी डावलून माजी जिल्हा परिषद सदस्य माननीय सरदार पाटील यांना उमेदवारी दिल्यामुळे तांबे समर्थक प्रचंड नाराज झाले आहेत. त्यांनी तातडीची बैठक बोलावून कोणत्याही परिस्थितीत ही निवडणूक श्रीमंत तांबे यांनी लढवावी यावर त्या सर्वांचं एकमत झाले असून त्या अनुषंगाने त्यांनी अनेक गावांना भेटी दिल्या असून जनतेचं मत जाणून घेतलं आहे. यामध्ये मोठेवाडी, तिकुंडी, कोणबगी, बोबलाद, गुलगुंजनाळ, दरीबडचे सिद्धनाथ, खडनाळ, कागणरी, असंगी, तुर्क, धुळकरवाडी, जालिहाळ या गावातील जनतेतून श्रीमंत तांबे यांच्या उमेदवारीला प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. श्रीमंत तांबे यांनी गेल्या अनेक वर्षापासून समाजातील विविध घटकांच्या प्रश्नांना वाचा फोडण्याचं काम केलेलं आहे. शेतकरी, शेतमजूर, महिला, युवक तसेच दुर्लक्षित घटकांना न्याय देण्याचं सातत्यपूर्ण काम त्यांनी केलेलं आहे. श्रीमंत तांबे यांची स्वच्छ प्रतिमा, त्यांचं शिक्षण आणि त्यांचं अभ्यासू व्यक्तिमत्व या त्यांच्या जमेच्या बाजू मांडल्या जात आहेत. कोणताही प्रश्न हाताळताना केवळ भावना न मांडता त्यामागील कारणं, शासकीय नियम आणि उपाययोजना यांचा सखोल अभ्यास करून तांबे आपली भूमिका मांडतात. श्रीमंत तांबे यांनी विधानसभेवेळी माननीय आमदार गोपीचंद पडळकर यांना दरीबडची गटामध्ये मताधिक्य मिळवून देण्यामध्ये महत्त्वाची भूमिका बजावली होती. तसेच तांबे हे भाजप पक्षाचे निष्ठावंत कार्यकर्ते असून त्यांनी तळागाळातील लोकांशी सातत्याने संपर्क ठेवला आहे. पक्षाचे विचार, विकासाचे धोरण आणि केंद्र व राज्य शासनाच्या योजना सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी त्यांनी अनेक प्रयत्न केलेले आहेत. या सर्व त्यांच्या जमेच्या बाजू असताना श्रीमंत तांबे यांना पक्षाने का डावलले असा कार्यकर्त्यांमधून सवाल केला जात आहे. माननीय आमदार गोपीचंद पडळकर हे श्रीमंत तांबे यांना रोखणार का श्रीमंत तांबे अपक्ष म्हणून जिल्हा परिषद निवडणूक लढवणार का अन्य भूमिका घेणार याकडे गटातील जनतेचं लक्ष लागून राहिलेलं आहे.